तडका पॅनमध्ये 3 चमचे खसखस घालून मंद गॅसवर खसखस भाजायची आहे. मखाना सतत हलवत 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचं. खोबरं सुद्धा मीडियम गॅसवर सतत हलवत हलकसं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्याच कढईत 2 चमचे तूप घालून घ्यायचं. सतत हलवत खारी पावडर 2 मिनिटं भाजून घ्यायची. त्याच कढईत पुन्हा 2 चमचे तूप घालून घ्यायचं आणि त्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता घालून छान भाजून घ्यायचं. परत 2 चमचे तूप टाकून मनुके तळून घ्यायचे. उरलेल्या तुपात मगज बी भाजून घ्यायचं. कढईत आणखीन तूप टाकून डिंक तळून घ्यायचा. आता मिक्सरच्या भांड्यात मखाना घालून जाडसर वाटून खारी खोबऱ्यावर काढून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता घालून जाडसर वाटून घ्यायचं. आता तळून घेतलेला डिंक मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ वाटून घ्यायचं. वाटलेला डिंक खारी खोबऱ्यावर घालायचा. मनुके, खसखस घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं. पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा सुंठ पावडर, थोडं जायफळ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता कढईत 1.5 वाटी गूळ घालून गूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आणि कच्चा पाक तयार करून घ्यायचा. तयार केलेला पाक खारी खोबऱ्याच्या मिश्रणावर घालायचा आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे. तयार झाले आहेत मस्त टेस्टी हेल्दी हिवाळा स्पेशल डिंक लाडू.